बऱ्याच मुलांना वाटतं की त्यांना रिझनिंग येतंय, तर मला सांगा तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर येतंय का? बघा, इनइक्वेलिटी टॉपिकचा हा प्रश्न आहे. PSI मेन्स 2017ला विचारलेला आहे. A प्लस बी ही C प्लस डी पेक्षा लहान आहे आणि D प्लस ई A प्लस बी पेक्षा लहान आहे, तर ईच्या संदर्भातील सत्यविधान. असे प्रश्न फक्त वाचून सुटत नाहीत, तर ते तुम्हाला उतरून घ्यावे लागतात. त्यांनी जे सांगितले ते उतरून घेऊ. A प्लस बी हे C प्लस डी पेक्षा काय रे लहान आहे आणि D प्लस ई A प्लस बी पेक्षा लहान आहे. D प्लस ई हे लहान आहे A प्लस बी पेक्षा. आता मला सांगा, याची डावी बाजू तर सेम आहे आणि उजव्या बाजूत फरक पडतोय. उजवी बाजू आणि ह्याच्यात पण D आणि D सेमच आहे. आणि मला सांगा, उजवी बाजू मोठी कधी होते? जेव्हा C असते तेव्हा हे मोठं झालं. पण उजव्या बाजूत जेव्हा E असते तेव्हा ही बाजू काय झाली? लहान झाली. एक टोक असणं म्हणजे लहान असणं. म्हणजे जेव्हा टीम मध्ये E येतंय तेव्हा ते कमी होतंय आणि टीम मध्ये C येतंय तेव्हा ते वाढतंय. याचाच अर्थ काय? डेफिनेटली C हे E पेक्षा मोठं असलं पाहिजे. मग त्यांनी तुम्हाला तेच विचारलंय, ईच्या संदर्भातील सत्य पर्याय. ई हे काय रे? C पेक्षा लहान आहे. ऑप्शन नंबर 2. प्रश्न खूपच सोपा होता, पण तो पेपरच्या वेळी ते सुचणार आहे का? ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला जमणार आहेत का? आणि ह्या बारीक सारीक गोष्टींचाच विचार आपण आपल्या बॅचमध्ये करत असतो. तर ज्यांना गणित बुद्धिमत्तामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळायची इच्छा असेल, त्यांनी आपली बॅच डेफिनेटली जॉईन करा. कारण मी शिकवतो कन्सेप्टनं, ना की ट्रिक्सनं, ना की फॉर्म्युल्यानं. माझ्या प्युअर कन्सेप्ट असतात आणि एकदा का तुमच्या कन्सेप्ट पक्क्या झाल्या की प्रश्न कसा जरी फिरवून विचारला तरी तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. आणि आता हे जे मी सोडवतोय ना असं, ते कशात सोडवतोय? तर ते आपल्या बुद्धिमत्तेच्या वर्कबुकमध्ये सोडवतोय. तुम्हाला पण अशाच प्रकारे प्रॅक्टिस करायचं असेल तर हे वर्कबुक तुम्ही घेऊ शकता. असं जसं बुद्धिमत्तेचं आहे तसंच गणिताचं सुद्धा वर्कबुक आहे. दोन्ही वर्कबुकमध्ये 2009 ते 2026 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नांचा आपण समावेश केलाय. एकही प्रश्न स्किप नाही. तर सरावासाठी खूपच चांगली गोष्ट आहे. नक्की तुम्ही घ्या आणि आजपासून सोडवायला सुरुवात करा. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.